नमस्कार. मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव आपल्या पुढे कुणबी जात प्रमाणपत्र मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयाची माहिती देणार आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख करण्यात आलेला आहे की संकेतस्थळावर जाहीर केलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्यात यावे। अनेक ठिकाणी प्रमाणित कुणबी नोंदीचे डॉक्युमेंटची मागणी करण्यात येत होती, पण आता या शासन निर्णयानुसार केवळ झेरॉक्स जरी असेल तरीही संबंधित प्रशासनाला संबंधित यंत्रणेला ती मान्य करावी लागेल। तसेच सर्व तलाठी यांना या नोंदी गाव स्तरावर गावातील मराठा समाजातील लोकांना देण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत। नोंदी असलेले डॉक्युमेंट जात प्रमाणपत्र साठी जमा केल्यावर त्याची खातरजमा करण्याचे जे काम आहे ते संबंधित यंत्रणेचे आहे। लोकांना मराठा समाजातील जे गरजवंत लोक आहेत त्यांचं काम इतकंच आहे की फक्त जी नोंद आहे तुमची ती नोंद झेरॉक्स असेल, ती जर मराठीत असेल देवनागरी लिपीत असेल तर त्यात काहीच अडचण येणार नाही। फक्त त्या नोंदीशी असणारे आपले वंशावळ फक्त जुळवायचं काम तुमचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला मोडी लिपीत जर डॉक्युमेंट असेल, एखादी नोंद मोडी लिपीत असेल तर ती मोडी लिपीतली डॉक्युमेंट वाचून द्यायचं काम हे प्रशासनाचं आहे। आणि असं निदर्शनास आलेलं आहे की मोडी लिपी वाचण्यासाठी लोकांना 2,000 3,000 केवळ ट्रान्सलेटरला द्यावे लागतात। म्हणून हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की मोडी लिप्यांतर करण्याचं काम, शासनाकडे जे डॉक्युमेंट आहे ते वाचण्याचं काम हे शासनाच्याच कार्यालयांमध्ये कार्यान्वित असणाऱ्या त्या अधिकाऱ्यांचं आहे। जे तहसीलदार नायब तहसीलदार असेल त्यांचं काम आहे आणि ते वाचून ट्रान्सलेट करून त्यांनीच दिलं पाहिजे। आणि तुमचं काम फक्त स्वतःचे तुमचे डॉक्युमेंट जोडणे आणि तुमच्या वंशावळीतील संबंध जोडून संबंधित अर्ज व्यवस्थितपणे रीतसर अर्ज करून नागरिक सुविधा केंद्रामध्ये तहसील कार्यालयामध्ये आपला अर्ज जमा करणे आणि त्याचा वेळोवेळी फॉलोअप घेऊन लवकरात लवकर शिक्षणासाठी नोकरीसाठी लागणारे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जे आपले जात प्रमाणपत्र आहे ते मिळवणे। धन्यवाद।